पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती होणार असून त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता दिनांक 16/8/2024 ते दिनांक 23/8/2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे। मात्र या होणाऱ्या भरतीबाबत जिल्हा बाहेरील उमेदवारांची भरती करू नये, स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकऱ्या द्याव्या म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांची स्थानिक भूमिपुत्रांनी भेट घेत मागणी केली आहे। नोकऱ्या आमच्या भूमिपुत्राच्या नाही कोणाच्या बापाच्या, नोकऱ्या आमच्या भूमिपुत्राच्या नाही कोणाच्या बापाच्या। जी आज शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने चालू आहे, तर त्याचा विषयच मुळात आयुक्तांनी असं सांगितलेलं आहे का राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना जर उपाययोजना करत आहेत, तर त्याच्यामध्ये कक्ष अधिकाऱ्यांनी एक थर्ड मुद्दा असा टाकला आहे की तदंतर ही पदे रिक्त राहिली तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील जे असा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की स्थानिक भूमिपुत्रांना इथे डावलण्यात येतं आणि या मुद्द्यावरती आम्ही प्रामुख्याने आक्षेप घेऊन आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेबांना भेटायला आलोय की जर पेशा विषय हा इथे आहे तर पेशाच्या जे शासन निर्णय आहेत किंवा जी अधिसूचना आहे त्याचं तदंतर उल्लंघन होतं आणि हे आम्ही कदापि मान्य करणार नाही। एकतर पिटिशन जी सुप्रीम कोर्टामध्ये आहे ती पेंडिंग आहे आणि पेंडिंग असल्यामुळे आजपर्यंत कोर्टाने त्याच्यावर निकाल कोणताही दिलेला नाही। त्यामुळे आजपर्यंतचे जे पेशा संदर्भातले जे शासन निर्णय आहेत आणि जे काही पेशा संदर्भातले भरतीचे नियम आहेत ते लागू करण्यात यावेत अशी आमची याच्यावरती ठाम भूमिका आहे आणि इथे जरी त्या पद्धतीची जाहिरात बाहेर आली तरी स्थानिक भूमिपुत्रांनाच इथे नियुक्त करण्यात यावं हा आमचा अट्टहास आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार, अन्यथा जनआंदोलन उभारणार। आत्ता जी पेशा भरतीच्या याच्यामुळे 17 संवर्गामुळे आमच्या सर्व आदिवासी समाज नाशिक इथे एक मोठं आंदोलन चालू आहे। मात्र कंत्राटी पेशा भरती जी होते त्याच्यामध्ये सुद्धा पेशा भरती ही पेशा भरतीच व्हायला पाहिजे होती। त्याच्यामध्ये पहिली यादी रिटायर शिक्षक, दुसरी यादी जे पेशा भरतीचे पात्र आहेत ते आणि तिसरी यादी आता जे पात्र आता ठरले ते आणि ओबीसी संवर्ग। आम्ही ओबीसी संवर्गाला विरोध करणारे नाहीत, मात्र ओबीसी संवर्ग हा याच जिल्ह्यातला असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले कुठलेही पात्र या ठिकाणी आले तर त्याला पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि आमची मागणीच तशी आहे की कुठलाही असेल, ओबीसी असेल किंवा आदिवासी असेल, तो याच जिल्ह्यातला असावा आणि इथला शिक्षक असावा ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। यावर शासनाचं धोरण काय सध्या? शासनाचं धोरण असं आहे, शासनाने कक्ष अधिकाऱ्याने एक पत्र पाठवले आहे, आयुक्तांचं पत्र कक्ष अधिकाऱ्याला गेलं का कक्ष अधिकाऱ्याने असं शासनाने पत्र दिलं आहे का तिसरी जी यादी आहे त्याच्यामधील महाराष्ट्रातला कुठलाही पात्र विद्यार्थी चालू शकतो। मात्र जे कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी तिकडचे स्थानिक भूमिपुत्र एकत्र होऊन तिकडचे स्थानिक मुलांनाच घेतलं, त्याच पद्धतीने पालघर हा सुद्धा कोकणचाच भाग आहे। त्यामुळे पालघरमध्ये सुद्धा आम्ही स्थानिक जे पात्र विद्यार्थी असतील त्यांचाच विचार करण्यात यावा। बाहेरचे पात्र विद्यार्थी आले तर आम्ही सर्व भूमिपुत्र ओबीसी आदिवासी एक होऊन त्यांना आम्ही विरोध करू।